नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे टेन्स आहेत त्या टेन्समध्ये आपण बेसिक सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स आपण पाहिला. ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत प्रेझेंट टेन्स नंतर राहिलेले जे टॉपिक आहेत, मग पास्ट टेन्स आहे आणि फ्युचर टेन्स आहे, ते या दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत. आता तो बघण्या अगोदर तुम्ही मागे दिलेली जी वर्कशीट आहे त्याची रिव्हिजन केली असेल, केला नसाल तर तुम्ही जाऊन त्याची परत एकदा रिव्हिजन करू शकता. आता आपण बघणार आहोत पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्समध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता की याचं जे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे पाठीमागं जसं प्रेझेंट टेन्सचं आपण पाहिलं सेम त्याच पद्धतीने इथंही आहे. आता इथे तुम्ही बघू शकत असाल की आपण याच्या आधी जे टेन्सची नावं आहेत ते आपण पाठ केलेली आहेत किंवा ती लक्षात ठेवलेली आहेत. म्हणजे याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता की सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे. सिम्पल पास्ट नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल की पास्ट कंटिन्युअस आहे, पास्ट परफेक्ट आहे आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे टेन्स आहेत या टेन्सची जी नावं आहेत ती पाठीमागे पाहिली सेम तशीच आहेत, फक्त ज्या ठिकाणी प्रेझेंट आहे तिथे आपण पास्ट वापरलेलं आहे. म्हणजे मुख्य जे 4 काळ आहेत ते आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण आता या ठिकाणी पुढे बघूयात. पहिला जो आहे तो म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स. आता सिम्पल पास्ट टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो जर तुम्ही पाहिलात तर सगळ्यात पहिला येणार आहे सब्जेक्ट, वर्ब आणि वर्बचा जो सेकंड फॉर्म येणार आहे आणि ऑब्जेक्ट आहे. इथे एक वाक्यसुद्धा दिलेलं आहे बघा, शी वेंट टू स्कूल बाय बस. आता या ठिकाणी जे वर्ब दिलेलं आहे, हे जे वर्ब आहे वेंट, मेन वर्ब, ते मेन वर्ब जे आहे त्या मेन वर्बचा हा सेकंड फॉर्म आहे. आणखीन एक वाक्य या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, आय एट अ मँगो. आता यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, एट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि अ मँगो हा या वाक्यातला कर्म आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला मिळालेला फॉर्म्युला काय आहे तर यस प्लस V2+O आहे. म्हणजे इथं V आहे पण तो दुसऱ्या रूपात आहे, दुसऱ्या फॉर्ममध्ये आहे. आणि अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का बघा की याच्यामध्ये टू बी फॉर्म्स ज्याला हेल्पिंग वर्ब म्हणतो ते या ठिकाणी काय केलेले आहेत, वापरलेले नाही आहेत. म्हणजे मागे बघितलं तसं सिम्पल प्रेझेंटला ज्या पद्धतीने फक्त मूळ क्रियापद वापरलेलं होतं ज्याला मुख्य मेन वर्ब असं म्हटलं जातं, तसंच इथं पास्टमध्ये सुद्धा मुख्य क्रियापदच वापरलेलं आहे. चला तर मग याची काही वाक्य उदाहरण आपण या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी पहिलं उदाहरण जे आहे ते तुम्ही बघू शकत असाल, आय एट अ मँगो, यू एट अ मँगो, ही एट अ मँगो, शी एट अ मँगो, इट एट अ मँगो, वी एट अ मँगो, यू एट मँगो, दे एट मँगो. म्हणजे या ठिकाणी आपण वॉज किंवा वेअर हा वापरलेला नाही आहे. म्हणजे इथं एचवी जो आहे तो नाही वापरलेला. जो काही वापरलेला आहे ते क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे, जसं पाठीमागे आपण पाहिलं सेम त्या पद्धतीने. म्हणजे तुम्ही या ठिकाणी सर्वनामाचं कोणतंही रूप आलं म्हणजे आयपासून ते देपर्यंत, तर या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की यस प्लस V2+O हाच असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात पास्ट कंटिन्युअस. आता जो पास्ट कंटिन्युअस आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की जो फॉर्म्युला दिलेला आहे यस प्लस वॉज वेअर. आता हे जे आहेत ते कोण आहेत, आपण नेहमीप्रमाणे म्हणतो त्यांना हेल्पिंग वर्ब किंवा टू बी फॉर्म आहेत. आणि जो वर्ब आहे त्याला ING फॉर्म लागलेला आहे आणि ऑब्जेक्ट आहे. इथं सेंटेन्स पण दिलेला आहे, शी वॉज गोईंग टू स्कूल बाय बस. आता वॉज हे काय HV आहे आणि जे गो आहे त्याला ING फॉर्म लावलेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी गोईंग आलेलं आहे. आता इथं आणखीन एक वाक्य तुम्ही बघू शकत असाल, आय वॉज इटिंग अ मँगो. आता आय हा या वाक्यातला काय आहे, सब्जेक्ट आहे, वॉज आहे HV. आता इथं वेअर जे काय आहे वॉज वेअर या दोन्हीपैकी कुणी एक, मग इथं आयसाठी वॉज कम्फर्टेबल आहे किंवा आयसाठी वॉजच योग्य आहे, तर पण तो HV घेतलेला आहे. त्याच्यानंतर क्रियापदासाठी ING फॉर्म लावलेला आहे आणि ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण याचे काही सेंटेन्सेस बघूयात. आता यामध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल, आय वॉज इटिंग अ मँगो, यू वेअर इटिंग अ मँगो, ही वॉज इटिंग मँगो, शी वॉज इटिंग मँगो आणि इट वॉज इटिंग मँगो. म्हणजे या ठिकाणी यूसाठी, वीसाठी आणि देसाठी वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे, तर बाकी सगळ्यांसाठी वॉज हे वापरलेलं आहे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला जो मिळालेला आहे तो HV. मग आता HV कोणकोणते आहेत तर वॉज किंवा वेअर आहे आणि जे क्रियापद आहे त्यास काय आहे ING रूप लावलेलं आहे.
आणि नेहमीप्रमाणे आपल्याला ऑब्जेक्ट शेवटी घ्यायचा आहे. समजलं? तर या ठिकाणी हे एक एक्झाम्पल झालं. आता त्याच्यानंतर आपण पुढे बघू शकतो पास्ट परफेक्ट आहे. आता पास्ट परफेक्टचा जो फॉर्म्युला आहे तो सब्जेक्ट आहे, हॅड वापरलेला आहे त्यांनी, आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे बरं का. म्हणजे या ठिकाणी क्रियापदास कोणतं प्रत्यय नाही आहे, तर ती क्रियापदाचं तिसरं रूप घेतलेलं आहे आणि त्यांनी यचवीच्या ठिकाणी हॅड वापरलेलं आहे. इथं वाक्य बघू शकत असाल तुम्ही, शी हॅड गॉन टू स्कूल बाय बस. आता इथं क्रियापद आहे, त्या क्रियापदाचं जे तिसरं रूप आहे ते तुम्ही इथं बघू शकत असाल. आय हॅड इटन अ मँगो. या ठिकाणी हे एक एक्झाम्पल आहे. म्हणजे इथं हॅड हा यचवी आहे, तर इथं क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे. आता याची उदाहरणं वाक्याच्या रूपात बघायचं झालं तर आय हॅड इटन अ मँगो, यू हॅड इटन मँगो, ही हॅड इटन मँगो, शी हॅड इटन मँगो, इट हॅड इटन अ मँगो, वी हॅड इटन मँगो, यू हॅड इटन मँगो आणि दे हॅड इटन मँगो. म्हणजे इथं परत तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, यचवी म्हणून या ठिकाणी कोण वापरलेलं आहे, हॅड वापरलेलं आहे त्यांनी, आणि इथं क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे आणि ऑब्जेक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे क्रियापद कोणतं, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरलेलं आहे आणि क्रियापदाचं जे रूप आहे ते कोणतं घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता लास्टचा जो आहे पास्टमधला तो कोणता आहे, तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये जो फॉर्म आहे म्हणजे यचवी जो आहे तो हॅड आहे, पण त्या हॅडनंतर बीनचा फॉर्म त्यांनी घेतलेला आहे आणि जे क्रियापद आहे त्याला INGचं आहे. जसं आपण प्रेझेंटमध्ये शिकलो की नाही, तसा हा जो आहे टेन्स परफेक्ट कंटिन्युअस हा एक प्रकारचं कॉम्बिनेशन आहे कंटिन्युअस आणि परफेक्ट टेन्सचं. तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल, परफेक्ट टेन्समधून या ठिकाणी त्यांनी काय घेतलेलं आहे, सहाय्यकारी क्रियापदाचं रूप घेतलेलं आहे आणि कंटिन्युअसमधून क्रियापदास INGचा फॉर्म घेतलेला आहे आणि म्हणून हा कॉम्बिनेशनचा एक टेन्स तयार होतो, तो म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस. या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकत असाल, शी हॅड बीन गोईंग टू स्कूल बाय बस सिन्स अ इयर. आता या ठिकाणी काय वापरलेलं आहे त्यांनी, हॅड नंतर त्यांनी बीनचं रूप घेतलेलं आहे. मग आता हॅड आला कुठून, तर परफेक्टमधून, आणि गोईंग हा जो वर्ड आहे म्हणजे गोईंग हा जो वर्ब आहे, वर्ब फॉर्मला ING लागलेला आहे, तो कुठून घेतलेला आहे, तर कंटिन्युअसमधून. अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, आय हॅड बीन इटिंग अ मँगो. आता इथं या ठिकाणी बीन हे प्रत्येक वेळेस लावायचं आहे तुम्हाला आणि क्रियापदास ING रूप. अजून इथं काही वाक्यांची उदाहरणं तुम्ही बघू शकत असाल. या ठिकाणी बघूयात आपण. पहिलं आहे आय हॅड बीन इटिंग अ मँगो, हो की नाही. म्हणजे हॅड बीन हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घ्यायचं आहे, म्हणजे हॅडच्या सोबत आलेला बीनचा प्रत्यय या ठिकाणी घ्यायचाच आहे आणि त्याच्यानंतर क्रियापदास ING फॉर्मच येणार आहे. मग क्रियापदास ING आणि हॅड बीन आलं तर समजायचं की ते वाक्य हे परफेक्ट कंटिन्युअसमधलं आहे आणि हॅड आहे म्हटल्यानंतर ते वाक्य कशातलं आहे, पास्टमधलं आहे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट बघूयात. या ठिकाणी एक वर्कशीट मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या वर्कशीटमध्ये तुम्ही बघू शकत असाल, मी जसं पहिल्या पार्टची एक वर्कशीट तयार केली होती पूर्ण होल प्रेझेंटवरती, तशी इथं पास्टची एक बनवलेली आहे. आता आपण ती चेक करूयात, म्हणजे तपासून घेऊयात. तर पहिलं जे आहे ते पहिलं सेंटेन्स आहे आय वॉज इटिंग अ मँगो. आता या ठिकाणी हे सेंटेन्स कोणत्या काळातलं येणार आहे मला जरा सांगा बरं. आय वॉज इटिंग अ मँगो, या ठिकाणी वॉज आहे आणि क्रियापदास ING रूप आहे, म्हणजे हे कंटिन्युअस येणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर सेकंड आहे शी हॅड रिटन अ लेटर. इथं हॅड आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे, म्हणजे ते कोणत्या टेन्समधलं बिलॉंग करणार आहे, पास्टच आहे, पण कोणतं आहे, परफेक्ट. आता इथं पुढे आहे वी हॅड बीन कुकिंग राईस. आता या ठिकाणी क्रियापदास ING आहे, हॅड आहे आणि बीनचं रूप आहे, म्हणजे हा परफेक्ट कंटिन्युअस आहे. त्याच्यानंतर ही टोल्ड अ स्टोरी. ही टोल्ड अ स्टोरी म्हणजे हा सिम्पल पास्ट आहे. शी हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार. आता इथं परत हॅड बीन आणि ING आहे, म्हणजे हा कोण आहे, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट येणार आहे. आय वॉज वॉचिंग TV हा कंटिन्युअस पास्ट आहे. शी हॅड रीड द बुक, या ठिकाणी हे परफेक्ट पास्टमध्ये येणार आहे. शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग हे कंटिन्युअस पास्टमध्ये आहे. ही हॅड प्लेड क्रिकेट. आता हे जे सेंटेन्स आहे ते कशातलं आहे, परफेक्ट पास्टमधलं आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे शी वॉज रीडिंग द नॉव्हेल हे कंटिन्युअस पास्टमधलं आहे.
ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मी जी काही आन्सर सांगितलं त्या आन्सर त्या पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या. सुरुवातीला तुम्ही सोडवून बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचे, ही वर्कशीट जी आहे ती तपासून बघायची आहे. समजलं. हे सगळं जे झालं ते फक्त पास्टबद्दल आपण बघितलं. आता फ्युचर टेन्समध्ये बघायचं झालं तर फ्युचर टेन्समध्ये परत आपण जसं मगाशी बघितलं तसं सिम्पल आहे, त्याच्यानंतर कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस आहे. ठीक आहे. म्हणजे आपण सगळ्यात सुरुवातीला जे 4 उपप्रकार पाठ केले तेच परत या टेन्सला लावायचे आहेत. ओके. तर पुढे आपण बघू शकतो या ठिकाणी सिम्पल फ्युचरचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल सब्जेक्ट आहे शाल आणि विल आहे. हो, या ठिकाणी हा एकमेव काळ असा आहे सिम्पल फ्युचर की ज्याच्यामध्ये लगेचच या ठिकाणी काय वापरलेलं आहे, टू बी फॉर्म म्हणजे हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे. मग त्यामुळे इथं क्रियापदाचं काय आहे, पहिलं रूप घेतलेलं आहे त्यांनी. इथं वाक्य बघू शकत असाल, शी विल गो टू स्कूल बाय बस. आणखीन एक वाक्य इथं बघूयात आपण, शी विल ईट अ मँगो. आता शी हे सब्जेक्ट आहे, विल हे काय आहे, एचवी आहे, ईट हा क्रियापदाचं पहिलं रूप त्यांनी घेतलेलं आहे आणि मँगो हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आता याच्यानंतर काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण बघूयात. आय शॅल ईट अ मँगो. आता या ठिकाणी हे वाक्य बघत असताना या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलं असेल तर क्रियापदाचं पहिलं रूपच या ठिकाणी प्रत्येक वेळेस घेतलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी आय आणि वी हे 2 एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती पाहिजेत की आय आणि वीसाठी शाल. ओके. आय आणि विलसाठी शाल हे सहाय्यकारी क्रियापद हा एचवी वापरायचा आहे आणि बाकी सगळ्यांसाठी विल वापरायचा आहे. हा नियम माहिती असू देत तुम्हाला ग्रामरचा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर या ठिकाणी वाक्य सगळी बघू शकत असाल, आय शॅल ईट अ मँगो, यू विल ईट अ मँगो, ही विल ईट मँगो, शी विल ईट अ मँगो, इट विल ईट अ मँगो, वी शाल ईट मँगो, यू विल ईट मँगो आणि दे विल ईट मँगो. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे सेंटेन्सेस आहेत. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे कंटिन्युअस. आता कंटिन्युअस फ्युचरमध्ये तुम्ही बघत असाल या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला दिसत आहे तो म्हणजे सब्जेक्ट आहे, विल आणि शाल आहे, पण त्याला काय कशाचं रूप आहे, बीचं रूप लावलेलं आहे बघा. म्हणजे तुम्ही लिहत असताना शाल बी किंवा विल बी वापरायचं आहे आणि क्रियापदास आय एन जी रूप वापरायचं आहे. म्हणजे कंटिन्युअसमध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर 12 काळांचं कंटिन्युअसला क्रियापदास आय एन जी रूपच आहेत. फक्त जागा बदललेली कुणाची, टू बी फॉर्म्स वेगवेगळे आहेत. आता इथं फ्युचरला कोण आहेत, शाल आणि विल आहेत. आता शाल आणि विल आहेत, जर मागे आपण बाकीच्यांचं बघितलं तसं फक्त शाल आणि विल आहेत असं ठेवले असते, जर त्याला बी फॉर्म लावला नसता तर ते निरर्थक असतं. मग या ठिकाणी बीचे फॉर्म लावलेले आहेत. इथं वाक्य बघू शकत असाल, आय शाल बी इटिंग अ मँगो. आता इथं आय हा सब्जेक्ट आहे, शाल किंवा विल हे एचवी असणार आहेत आणि बीचा फॉर्म हा दोघांनाही वापरायचा आहे. म्हणजे तुम्ही शाल वापरलात तरी बी येणार आहे, विल वापरलात तरी बी कंपल्सरी घ्यायचा आहे आणि क्रियापदास आय एन जी रूप आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता इथं काही वाक्य तुम्ही बघू शकत असाल. या ठिकाणी बघा वाक्य, आय शॅल बी इटिंग अ मँगो, यू विल बी इटिंग मँगो. मी मगाशी म्हणाले की नाही तसं आय आणि वीसाठी तुम्हाला शालच वापरायचं आहे आणि बाकी सगळ्यांसाठी तुम्हाला काय वापरायचं आहे, विल वापरायचं आहे. तर बाकी सगळे कोण कोण आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल. तर यू आहे, त्याच्यानंतर शी, ही, इट हे जे कोण आहेत हे सगळे काय आहेत, या ठिकाणी या सगळ्यांसाठी तुम्हाला काय वापरायचं आहे, विल वापरायचं आहे. समजलं. त्याच्यानंतर आपण आता पुढचा काळ बघूयात तो म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. आता फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये तुम्ही फॉर्म्युला बघू शकत असाल, सब्जेक्ट आहे, इथं विल हॅव किंवा शाल हॅव असं येणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथे विल हॅव किंवा शाल हॅव वापरून या ठिकाणी तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. इथे एक एक्झाम्पल बघा, शी विल हॅव गॉन टू स्कूल बाय बस. इथं आणखीन एक एक्झाम्पल, आय शॅल हॅव इटन अ मँगो. म्हणजे या ठिकाणी शाल किंवा विल वापरायचं आहे आणि ते वापरल्यानंतर तुम्हाला हॅव वापरायचं आहे. आणखीन मग क्रियापदाचं तिसरं रूप. ठीक आहे. म्हणजे इथं पाठीमागच्या आपण पाठीमागे आपण कंटिन्युअसला पाहिलं की तिथे आपल्याला काय करायचं आहे, बीचं रूप आहे आणि क्रियापदास आय एन जी आहे. इथं सुद्धा शाल आणि विल कंटिन्यू तोच राहणार आहे, पण इथं हॅव जे आहे ते वापरावं लागणार आहे आणि क्रियापदाचं नेहमीप्रमाणे मी सांगते तसं तिसरं रूप आहे. आता आपण काही वाक्य बघूयात. मी मगाशी सांगितलं तसं फ्युचर टेन्समध्ये आय आणि वी हे दोघेजण असे आहेत की ज्यांना तुम्हाला शाल वापरायचं आहे, बाकी सगळ्यांना विल वापरायचं आहे आणि तर हॅव येणार आहे. जसं की आय शॅल हॅव इटन अ मँगो, यू विल हॅव इटन मँगो,
ही विल हॅव इटन मँगो, शी विल हॅव इटन मँगो, इट विल हॅव इटन मँगो, वी शॅल हॅव इटन मँगो. त्याच्यानंतर यू विल हॅव इटन मँगो आणि दे विल हॅव इटन मँगो. लक्षात आलं या पद्धतीनं. त्याच्यानंतर आपला पुढचा आहे तो म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आता मी नेहमी सांगते तसं परफेक्ट आणि कंटिन्युअस या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे फ्युचर कंटिन्युअस आहे. ठीक आहे. तर आता याचा फॉर्म्युला तुम्ही बघू शकत असाल, शाल किंवा विल वापरायचं आहे आणि हॅव बीनचं रूप वापरायचं आणि क्रियापदास ING रूप आहे. इथे सेंटेन्समध्ये बघा, आय शाल हॅव बीन इटिंग मँगो, म्हणजे या ठिकाणी हॅव बीन हे वापरावं लागणार आहे आणि शाल आणि विल हे काय असणार आहेत, YHV असणार आहेत. म्हणजे हे दोघे जण आणि शिवाय या ठिकाणी क्रियापदास ING रूप. आता इथं वाक्य बघू शकत असाल तुम्ही, सेंटेन्स काही बनवलेले आहेत. आय शाल हॅव बीन इटिंग मँगो, यू विल हॅव बीन इटिंग मँगो, ही विल हॅव बीन इटिंग मँगो, शी विल हॅव बीन इटिंग मँगो, इट विल हॅव बीन इटिंग मँगो, वी शाल हॅव बीन इटिंग मँगो, यू विल हॅव बीन इटिंग मँगो आणि दे विल हॅव बीन इटिंग मँगो. म्हणजे या ठिकाणी आय आणि वीसाठी आपल्याला शाल वापरायचं आहे, बाकी सगळ्यांसाठी विल वापरायचं आहे. पण हॅव बीन हे प्रत्येकाला असणार आहे आणि क्रियापदास ING रूप हे विसरायचं नाही आहे. समजलं. आता इथं हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. इथं मला सगळ्यात महत्त्वाची ट्रिक तुम्हाला सांगायची, थोडंसं लक्ष देऊन बघा. आता मात्र कॉन्सन्ट्रेट करा. आपण सगळ्यात अगदी पहिल्या आणि दुसऱ्या पार्टचं जे काय एकूण बल्क आहे, जे काय एकूण कन्क्लुजन आहे ते मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. या चार्ट थ्रू पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला सगळं लक्षात येणार आहे. आता इकडे बघा, हा जो चार्ट आहे या चार्टच्या सुरुवातीला टेन्स दिलेले आहेत. ठीक आहे. कुठले आहेत, प्रेझेंट आहे, पास्ट आहे आणि फ्युचर आहे. आता त्या प्रेझेंट, पास्ट, फ्युचरमध्ये पुन्हा 4 प्रकार आहेत, सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे. आता इथे मी वरती की नाही HV हा एक कॉलम घातलेला आहे बघा. आता तुम्हाला HV मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ॲम, इज, आर, हॅव, हॅज हे प्रेझेंटचेच आहेत, म्हणजे प्रेझेंटच्या मालकीचे. आपण सगळ्यात सुरुवातीला पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला HVची मी ओळख करून दिली बघा. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, त्याच्यानंतर ऑक्झिलरी येतात, आणखीन डू, डज, डीड हे सुद्धा येणार आहेत. मग या सगळ्यांमध्ये की नाही प्रत्येकाने आपापली एक फॅमिली जणू काही चूज केली. मग ॲम, इज, आर, हॅव, हॅजनी कोणाला चूज केलं किंवा ॲम, इज, आर, हॅव, हॅज हे कोणामध्ये येतात, तर ते प्रेझेंटमध्ये येतात. त्याच्यानंतर पास्टमध्ये कोण येतं, तर वॉज, वेअर आणि हॅड हा पास्टमध्ये येणार आहे. आणखीन फ्युचरमध्ये कोण आहे, शाल, विल आणि बीचे सगळे फॉर्म. म्हणजे बीचे सगळे फॉर्म म्हणजे कुठले, तर बी आहे, बीन आहे, या पद्धतीचे. लक्षात आलं. मग याच्यामध्ये हॅव पण वापरलेला आहे, पण तो नंतर लक्षात ठेवायचा. पण सुरुवातीला हे क्लासिफाय डोक्यामध्ये करून घ्या की याच्यामध्ये HV पण आहे, पण ते कोणत्या फॅमिलीतून बिलॉंग करतात, प्रेझेंटशी रिलेट करणारे कोण आहेत, पास्टची कोण आहेत आणि फ्युचरशी रिलेट करणारे कोण आहेत. हे सगळे HV समजले तुम्हाला. म्हणजे हे HV लक्षातच ठेवायचे आहेत तुम्ही की प्रेझेंटमध्ये कोण, पास्टमध्ये कोण आणि फ्युचरमध्ये कोण. चला तर मग आता पुढे बघूयात. आता सिम्पलमध्ये तिघांच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला कॉमन दिसते, ती कुठली आहे, तर वर्बचं जे फॉर्म आहे, वर्बचे जे फॉर्म आहे की नाही त्यामध्येच काहीतरी सिमिलरिटी आहे बघा. प्रेझेंटमध्ये तुम्ही बघू शकत असाल वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, तर पास्टमध्ये तुम्ही दुसऱ्या फॉर्ममध्ये बघतात, पण फ्युचरमध्ये मात्र परत वर्ब जो आहे म्हणजे V1 हा पहिल्या फॉर्ममध्ये आहे. तुमच्या लक्षात येते का मी काय म्हणते. या दोघांच्यामध्ये म्हणजे प्रेझेंटमध्ये आणि फ्युचरमध्ये क्रियापदाचं पहिलं रूपच वापरलेलं आहे. आणि प्रेझेंटमध्ये आणि पास्टमध्ये एक गोष्ट कोणती कॉमन आहे की इथं HV वापरलेला नाही आहे. पण फ्युचरमध्ये काय वेगळे पण आहे, तर इथं HV त्यांनी शाल किंवा विल हा वापरलेला आहे. लक्षात आलं. म्हणजे या दोघांच्यामध्ये, या तिघांमध्ये काही ना काहीतरी सिमिलरिटी आणि डिफरन्स आहे. आणि जेव्हा हे तुम्ही लक्षात घेता तेव्हा तुम्हाला टेन्स परफेक्ट कळतो. चला आता कंटिन्युअसकडे बघूयात. आता कंटिन्युअसमध्ये तुम्ही बघू शकत असाल इथं जे HV आहेत ते मी मगाशी म्हणाले तसं ॲम, इज, आर हे प्रेझेंटमधले आहेत, तर वॉज, वेअर हे पास्टमधले आहेत आणि फ्युचरमधले शाल बी किंवा विल बी आहेत. मग आता या तिघांच्यामध्ये HV मध्ये फरक आहे. म्हणजे हे तिघांचे जे HV आहेत हेल्पिंग वर्ब आहेत ते वेगळे आहेत. आता इथे हेल्पिंग वर्ब वापरले आहेत कुठे, कंटिन्युअसमध्ये, पण सिम्पलमध्ये प्रेझेंटला आणि पास्टला हेल्पिंग वर्ब वापरलेला नाही आहे. आता तिघांच्यामध्ये एक काय आहे गोष्ट समजली की इथे HV वापरला आहे, पण त्या तिघांचे HV सुद्धा वेगवेगळे आहेत. प्रेझेंटचा वेगळा आहे, पास्टचा वेगळा आहे, फ्युचरचा वेगळा आहे. मग प्रेझेंटचे कोण आहेत, परत मी रिपीट करते, ॲम, इज, आर आहेत, पास्टचे वॉज, वेअर आहेत आणि फ्युचरचे विल बी आणि शाल बी आहेत. मग या तिघांच्यामध्ये एक गोष्ट परत कॉमन येते, ती कोणती आहे, तर क्रियापदास ING रूप. आता जर वाक्य पेपरला आलं तुम्हाला आणि त्या वाक्यामध्ये जर क्रियापदास ING रूप असेल
तर तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे, एक ते कंटिन्युअसमधलं आहे. मग कंटिन्युअसमधलं आहे तर ते कोणत्या कंटिन्युअसमधलं आहे, पास्ट प्रेझेंटमध्ये आहे, पास्टमध्ये आहे का फ्युचरमध्ये आहे. मग त्यामध्ये तुम्हाला हे कळायला पाहिजे की ॲम इज आर असेल तर ते प्रेझेंट म्हणा, वॉज वेअर असेल तर तो पास्ट म्हणा, आणि शाल बी विल बी ING असेल तर तो फ्युचर कंटिन्युअस म्हणा. समजलं. म्हणजे कंटिन्युअस टेन्स ह्या लक्षात आला. कंटिन्युअस टेन्समध्ये काय कॉमन आहे, काय डिफरन्सिएशन केलेलं आहे आपण. ओके, आता परफेक्टकडे जाऊयात. आता परफेक्टमध्ये पण परत तेच आहे. परफेक्टमध्ये तुम्ही बघू शकत असाल जो HV आहे की नाही तो वेगळा आहे बघा. प्रेझेंटचा आहे तो हॅव हॅज आहे, त्याच्यानंतर पास्टचा जो आहे तो हॅड आहे, आणि फ्युचरचा आहे तो विल हॅव आणि शॅल हॅव येणार आहे. मग त्या तिघांच्यामध्ये कॉमन गोष्ट कोणती आहे तर इथं कायमच क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला एक्झाममध्ये परत सेंटेन्स एखादा येईल तेव्हा क्रियापदाचं कुठलं रूप आहे ते बघा. जर तिसरं रूप असेल तर त्या तिसऱ्या रूपानंतर मग HV कोणता आहे तो बघा. समजा हॅव हॅज असेल तर तुम्ही प्रेझेंट म्हणू शकता, हॅड असेल तर तुम्ही पास्ट म्हणू शकता, आणि शॅल हॅव विल हॅव असेल तर तो फ्युचरच आहे. म्हणजे या ठिकाणी कंटिन्युअसमध्ये आणि परफेक्टमध्ये तिन्ही काळांमध्ये क्रियापदाची रूपं ही सारखी बघायला मिळतात. मग वेगळं काय आहे तर हेल्पिंग वर्ब वेगळे आहेत. म्हणून सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी वर्बमध्ये काय, हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, मेन वर्ब म्हणजे काय हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो तुम्ही जाऊन बघू शकता. आता इथं परफेक्ट कंटिन्युअसमध्ये तुम्ही बघू शकता की परफेक्ट कंटिन्युअसमध्ये परत तेच आहे बघा. आता या ठिकाणी प्रेझेंटमध्ये तुम्ही बघा हॅव हॅज जो आहे तो हॅव हॅज बीन आहे, इथे पास्टमध्ये हॅड बीन आहे, आणि फ्युचरमध्ये शॅल हॅव किंवा विल हॅव बीन आहे. मग आता इथं परत कॉमन काय निघतं तर क्रियापदाच्या रूपाला ING लावलेलं आहे. मग आता इथं गंमत बघा कशी आहे तर परफेक्ट कंटिन्युअसमधलं जे म्हणजे क्रियापदास ING आणि कंटिन्युअसमधला क्रियापदास ING ह्या दोन्ही गोष्टी सेम आहेत. म्हणजे एकूण 6 काळ असे आहेत की ज्याच्या क्रियापदास ING रूप लावलेलं मिळणार आहे. पण आपल्याला ते कसं कळणार की ते कोणत्या टेन्समधून बिलॉंग करतं, प्रेझेंटमध्ये का पास्टमध्ये का फ्युचरमध्ये आहे, तर तुम्ही त्याचा जो ही हेल्पिंग वर्ब आहे की नाही तो हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की तो कोणत्यात. समजा ॲम इज आर असेल तर तो तुम्ही कंटिन्युअस प्रेझेंट म्हणू शकता. हॅव हॅज बीन असेल तर तुम्ही तो परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट म्हणायचा आहे. वॉज वेअर असेल तर तो पास्टमध्ये येणार आहे कंटिन्युअसच्या, आणि हॅड बीन असेल तर तो परफेक्ट कंटिन्युअस येणार आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला विल बी किंवा शाल बी असं असेल तर तुम्ही कंटिन्युअस फ्युचर म्हणायचं आहे, आणि विल हॅव बीन आणि शाल हॅव बीन असं असेल तर तो काय असणार आहे या ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर असणार आहे. ठीक आहे. तर मग मला असं वाटतं की तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेलं असणार आहे की हा जो काही सगळा आपण या ठिकाणी फॉर्मॅट बघितला तर या फॉर्मॅटवरून तुमच्या लक्षात आलं असणार आहे की हा लक्षात ठेवत असताना तुम्हाला सगळ्यात आधी हे माहिती पाहिजे किंवा हे ठाऊक पाहिजे की आपल्याला हे HV म्हणजे काय आहेत, टू बी फॉर्म म्हणजे काय आहे, किंवा मग त्याचं जे क्रियापदाचं पहिलं रूप दुसरं रूप हे म्हणजे मी काय सांगितलेलं आहे हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर आणि तरच हा जो काही चार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे तो समजणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं सिमिलरिटी काय आहे, त्यांच्यामध्ये डिफरन्स काय हे जेव्हा तुम्ही लक्षात ठेवता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला टेन्सची नावं आहेत की नाही ती माहितीच पाहिजेत आणि पाठच पाहिजेत. तर आणि तरच तुम्हाला काय होणार आहेत 12 काळांमध्ये कोणतंही वाक्य विचारलं तर ते अगदी सहज उत्तर देता येणार आहे. आता या ठिकाणी शेवटी जाता जाता टिप एक अशी आहे की तुम्हाला एक्झामला विचारत असताना प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, अगदी स्पर्धा परीक्षा असू देत किंवा बेसिक शाळेतल्या असू देत, कॉलेजमधल्या असू देत, तर जे काही टेन्स आहेत त्या टेन्सवरती विचारले जाणारे बहुतांशी प्रश्न हे 2 प्रकारांमध्ये असतात. एखादं वाक्य दिलेलं असतं आणि त्याचा टेन्स कोणता आहे ते ओळखायला सांगितलं जातं, आणि दुसऱ्या प्रश्नांचा प्रकार असा असतो की एखादं वाक्य दिलं जातं आणि ते कोणत्या तरी एका काळामध्ये कन्वर्ट करायला सांगितलं जातं. मग या दोन्ही प्रश्नांच्या स्वरूपाचं जर निरीक्षण केलं तर दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला टेन्स हे अत्यंत परफेक्ट येणं हे आवश्यक आहे. आणि मी माझ्या दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की काय लक्षात ठेवायचं आहे, कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी जे काही टेन्स आहेत त्याबद्दल तुम्ही परफेक्ट ज्ञान घेऊ शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एका टॉपिकला घेऊन तुमच्याशी डिस्कस करूयात. तोपर्यंत धन्यवाद.